बायका आहेत काही समजून नाही राहिलं मला. मेकअपचा पसारा म्हणे मले म्हणा अप्सरा. भाऊ काय रुबाब आहे ना, हा बोलायची स्टाईल काय तिची. का बघ मला कॉफी देणार होतात ना, स्वर्गातले अप्सराच ग. स्वर्गातली अप्सरा, स्वर्गातली अप्सरा. हा स्वर्गातून असं बाहेर काढीन तुम्हाला, नरकात आणीन, हा उकळत्या तेलात घालीन. इथं एवढी अप्सरेसारखी बायको असताना तुम्हाला दुसऱ्यांच्या बायका दिसून राहिल्या. नाही. लाज लज्जा शरम आहे तुम्हाला? अगं हो ना, तूच माझी अप्सरा ना. बस असं काही ढंग नाही त्या बाईमध्ये. निरा गोड 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 बोलते आणि आतमध्ये काळ कुट्ट मन घेऊन फिरते. हटले कसं काय ढंग आहे का बाय? काय तोंडाकडे पाहून राहिले? दादा चकली चिवडा घ्या, चकली घ्या हा बाबा. घ्या ते चिवडा आणि लाडू घ्या. हो ना. इथं इकडे काय करता मग? तर बनवतो कसं? मी बनवतो, मला येते बनवता, मला नका शिकवू. मला शिकून राहिले अप्सरा म्हणे. आता काय पूजा करू? प्लेटीत काढत आहे बाप्पा. आता प्लेट कुठे आहे? बघा कुठे आहे तर. डोळे दिले ना देवान तुम्हाला. कामाना धामाचा नवरा मार प्रेमाचा. हा? अप्सरा म्हणे अप्सरा. ईशान, ईशान, ईशान. कुठे होमवर्क? होमवर्क नंतर करूया ना माझी बाय. ईशान चल ना. नाही. अरे ईशान. ईशान 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 इरा, ईशान कुठे आहे? माहित नाही. माहित नाही. काय झालं काका? काय झालं काय विचारतेस? थांब, त्या कार्ट्याला तर सोडत नाही. आलोच. ए ईशान ईशान. काय झालं? तोरणे काका अशी का पळत गेले? काय करते? काय माहिती त्यालाच द्यायचं. हो सावकाश, हळू हळू. तू बस. कॉफी. थँक्यू. मेन्शन चकली पण आहे. गोल गोल गोल. ओ तुमच्याकडे गोल असतात. थँक्यू वन्स अगेन. कोण हो तुम्ही? किसनराव जगनराव सरकटे माझ्या नाव. असे काय लागून गेलात? म्हणजे अशोकचे कोण लागता तुम्ही? अशोकचा कोण नाही, वेणुताईचा मावस भाऊ आहे मी. वेणूचा मावस भाऊ? पण ती तर मला कधीच बोलली नाही. स्ट्रेंज. एनिवे, मग कुठले तुम्ही? आम्ही की नाही ताई चंद्रपूर कडले. हे घे चकली खा. चंद्रपूर? नाही नाही नाही, कसं आहे, हे अडाणी लोकांना सांगायची पद्धत नसते ना. मी तुम्हाला सांगतो, आम्ही ओवळ्याचे. काय विद्वत्ता तुमची. हा. पण मला एक सांगा, वेणू कोकणातली ना आणि तुम्ही ओवळ्याचे, मग ते फार अशी किचकट स्टोरी आणि मोठी आहे. अरे बापरे, मग नका सांगू. ठीक आहे सांगतो. तरी सांगणार? पण सांगायला तर पाहिजे ना बाप्पा, कळणार कसे तुम्हाला. बरं बरं, सांगा सांगा. मी तुम्हाला सांगतो की वेणूच्या आईचं माहेर विदर्भातलं आणि वेणूच्या आईले दिले कोकणात. बस बस बस, कळलं मला, कळलं तसं. तुम्ही करता काय? पितो ना मी. काय दिवसा सुद्धा? हो लिंबू पाणी दिवसाही रात्री ते द्या लागते. डोक्षाल ते कधी बोलणार? ते लिंबू लिंबू लिंबूच्या बागा आहेत आमच्याकडे चंद्रपूरला. हा एवढा एक लिंबू. कधी? बाग तू. त्यांना माहित नाही? नाही नाही, ती जमीन माझ्या नावावर आहे ना, हिच्या नावावर नाही. मग तिला कसे माहित असणार? हा हा हा. काय हो,
कुठल्या डॉक्टरकडे यांची ट्रीटमेंट चालली आहे? सहस्त्रबुद्धे आहे म्हणून. डॉक्टर कायले डॉक्टरकडे कायले? नाही नाही, म्हणजे त्यांनी सांगितलं मला मगाशी की तुम्ही जरा म्हणजे तुमचं ते सायकियाट्रिक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सायकियाट्रिस्ट कडे तुम्ही जात असता वारंवार असं. कॉमेडी कॉमेडी करू राहिली नाही. कॉमेडी क्वीन. माझी बायको भारी कॉमेडी. अरे रे 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 रे. नाही तुम्हाला सांगतो, तुम्ही गावी या मग बघा, तुम्हाला दाखवतो. आज लिंबू असा एक 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 एवढं मोठं. कळलं. येईन सवड मिळेल तेव्हा येईन हा मी. पण मला एक सांगा, तुम्ही इथे कसे आलात? मला ना जग फिरायचा शौक आहे. ओ, म्हणजे इंग्लंड फिरलो, जपान फिरलो, जीवाची अमेरिका केली. कधी? मग केली ना. एकटा गेलो होतो ना मी, तुला घेऊन गेलो होतो का? गप्प बसतो. आणि मग चालत 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 मी मुंबईला आलो का, तर मुंबई जीवाची मुंबई करायची. चालत चालत? हा. पण एवढ्या मोठ्या त्या लिंबाच्या बागा सोडून तुम्ही चालत चालत मुंबईला आलात? तर मला काय टेन्शन आहे? आणि मला काम तरी काय आहे? सगळी माणसं ठेवलेली आहेत ना काम करा. हा हा हा, ते राजशाही थाट. आता मॅडम ना कळलंय मी कोण आहे ते. थांबा, तिथूनच सांगा मला. हा, तर काय मी राजा माणूस आहे. गावात गावात मला लय मान आहे. VIP माणूस आहे मी. तुम्हाला सांगतो, म्हणजे असं ना, ते कोणाला काही प्रॉब्लेम झाला, बायकोचं ऑपरेशन असेल, पैसे मागतात ना माझ्याकडे, मी 800 पैसे काढून देतो. 800 पैसे काढून देतो. 800. कधी? त्यांना माहित नाही. ते माझे पैसे आहेत ना, मी देतो ना. हिला कसं माहित असणार? मग बरोबर. देवाऱ्यात माझा फोटो लावतात. डेमी गॉड. हा गॉड. देवाऱ्यात गॉडच असतो ना, आम्ही गॉडच आहे. कोणाच्या देवारात? अरे रे रे, यांची ही अवस्था कशी झाली हो? ऍक्सिडेंट झाला ना मा. ऍक्सिडेंट? तुम्हाला सांगतो, भैरवीच्या गाडीने उडवलं ना मले. भैरवीच्या गाडीने ठोकलं? मग चुकून ताई, चुकून काय आलं, गाडी समोर एकदम आले ना असे फटकन, तर गाडीने ठोकलं. कधी सांगणार? हा चुकून हा. बरं असू देते. आता मला सांगा, तुम्ही कोण? मी कोण? अशोक आणि वेणू यांची अगदी घनिष्ठ कॉमन मैत्रीण. घनिष्ठ मैत्रीण. अशोक ज्या चाळीत राहत होता त्याच चाळीत मी राहत होते. तिथूनच आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. असं? अशोक आमच्या चाळीचा हिरो होता. वा. त्याचे जर एक एक कारनामे तुम्हाला सांगितले ना, तर त्याचा अख्खा 3 तासांचा चित्रपट बनेल. भाऊजी, आमच्या चाळीचा हिरो होता तो. बाहेरनं अगदी उद्धट वाटायचा, पण मनाने अगदी प्रेमळ. त्याचं लग्न माझ्या जवळच्या मैत्रिणीशी वेणूशी झालं. जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा वेणूची पाठराखीण म्हणून मीच त्यांच्या घरी गेले होते. असं? आता तुम्हाला समजलं ना की अशोक आणि वेणूला मी तुमच्यापेक्षा खूप जास्त चांगलं ओळखते. समजलं? समजलं. ईशान 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 ईशान. काय ईशान काय करते? ईशान कुठे? माहित नाही. माहित नाही म्हणजे तो माझ्या बरोबर सोसायटीत आला, पण त्यानंतर कुठे गेला माहित नाही. रस्त्यावर हरवलाय का कुठे? नाही. सोसायटीत आलाय आणि तुला माहित नाही? सोसायटीत आला, पण नक्की कुठे गेला माहित नाही. तो नक्की त्या कियान बरोबर काही उन्हाडक्या करत असणार. आता भेटू दे, असं बदलून काढतो ना त्याला मी. अहो आजोबा, ते तोरणे काका म्हणत होते. माहितीये मीटिंग आहे म्हणत होते ना. माहितीये, वैताग साला. अहो पण ईशान. तो येईल, तू चल त्याच्याकडे वरती चाल. काय हो, संध्याकाळचा दिवा कोण लावतं देवाला? आबा पकून लावणार मीच ना, माझी ऐकून. मग संध्याकाळ झाली, दिवा लावा. ते काय झालं, तुमच्याशी बडबड करण्यात ना टायमाचा पत्ताच नाही लागला आम्हाला.
मी बडबड करत होते. नाही बडबड आम्ही करत होतो, तुम्ही ऐकून राहिल्या होत्या. आणि ह्याचं म्हणाल तर मॅडम असं आहे. ते तर आहेच. कोणाला वेळा बोलते का? हा, नवरा आहे मी तुझा. ओ मिस्टर सरफिरे, नाही सरकटे, म्हणजे तेच ते. काय हो, बायकोशी असं बोलतात? नीट बोला. कॉमेडी करते रडते, पण कॉमेडी बघा ना. कॉमेडीने बेटर हाफ आहे ना माझी. बंद करा तुमची रटाळ कॉमेडी आणि इंग्रजी तर प्लीज बोलू नका. ओके, दिवा लावा, मी हातपाय धुवून येते. मूव्ह. कुठे चालले तुम्ही? हात धुवून घ्या ना, दिवा लावायचा ना. चला बरं. शुभं करोति मला बोलते ना, मला बोलू दे. शुभंकर संध्याकाळी शुभं करोति कल्याणं कल्याणम आरोग्यम धन संपदा. संपदा कोण कर? नाही, शत्रु बुद्धी विनाशाय. विनाशकाले बुद्धी. बंद करा तुमची फालतू बडबड. अहो, देवाला काय वाटेल? बाजूला व्हा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार. याले म्हणतात शुभंकर होते. अशोक, अरे वर्षा, तू आलीस? फायनली तू आलास. तू कधी आलीस ग? अरे येऊन जुनी पण झाले, यांना विचार. आणि ही कोण? ही माझी धाकटी नात. वाटलंच मला. स्वीटी, नाव काय तुझं? इरा अमित मासगावकर. नशीब बरोबर सांगितलं. तेच आहे ना, बरोबर आहे. म्हणजे काय, खूपच छान नाव आहे, इरा. थँक्यू. एक मिनिट हा, हं. तुझ्यासाठी. ओ, आजोबांची परवानगी मागतेस? घे. हे पण तुझी कमाल आहे. तुम्हाला आधी नाही सांगितलं का येणार म्हणून? मी धावत आलो असतो. अरे मलाच तुला सरप्राईज द्यायचं होतं, पण तू उशिरा येऊन माझं सरप्राईज फ्लॉप केलंस. काय करणार ग, ट्रॅफिक केवढा तुला सांगू मी. त्यात आमची बस लेट झाली. हे तू उभी का? बस ना. अरे बसायचं सोडून दे, आधी मला तुला कडकडून भेटू दे. एक मिनिट. आधी मला हातपाय धुवू दे, देवाला नमस्कार करू दे, नंतर आपण बोलू. हं? शिस्त म्हणजे शिस्त, हो की नाही का? असा काय हा? शिस्त म्हणजे शिस्त? आमचे आजोबा असेच आहेत. असे? बरं आई, चल मी निघते आता. अगं थांब ना थोडा वेळ. अगं अख्खा दिवस थांबले आई, अजून किती वेळ? आणि बाबा पण आले असतील, आता वाट बघतील. बरं भैरवी, ऐक ना, इतका वेळ मुद्दाम बोलले नाही, पण आता बोलते. जॉबचं काय तुझ्या? अजून तरी काहीच नाही, दुसरा कुठलाच जॉब मिळत नाहीये. माहित नाही मला कधी मिळेल. पण मला एक कळत नाहीये, तू त्या आधीचा जॉब का जॉईन करत नाहीयेस? का आडमुठेपणा करतीयेस? आई येते मी. भैरवी थांब. अगं काय विचारतीये मी? आई माझं ठरलंय, नाही म्हणजे नाही. भैरवी, बरोबर आहे तुझं, तुला दुसरा जॉब मिळेल. मी बोलले की नेहमी राग येतो तुम्हाला, पण या जगात आईला ज्या गोष्टी दिसतात आणि कळतात ना, त्या इतर कोणालाच दिसत नाहीत. अनिश बद्दल शंका येतच होती मला, पण तुम्ही दोघांनी गप्प बसवलत. भैरवी एकच सांगते, हे बघ, लवकरात लवकर दुसरा जॉब जॉईन कर. पैशांसाठी अनिशवर अवलंबून राहू नकोस.